नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हळकर हळकर टीचर चॅनलवर आपलं अगदी मनापासून स्वागत करते। तर आपण स्टँडर्ड 8 साठी मॅथ्स क्विक रिव्हिजन चालू केलेली, त्याचा आता आपला एक लास्ट लेसन राहिलेला तो आज आपण कंप्लीट करूया। तर ह्या लेसनचं नाव आहे सर्कल कॉर्ड अँड आर्क्स। म्हणजे कॉर्ड्स आणि आर्क्स बद्दल ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्या जे बेसिक प्रॉपर्टीज आहेत त्याचं ह्याच्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन आन्सर्स आहेत। हा लेसन 10वीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण ह्यावरती 10वीवरती एक तुम्हाला लेसन नंबर 3 आहे, त्यामध्ये ह्या सगळ्या प्रॉपर्टीज परत तुम्हाला बेसिक लेवलवर अभ्यासायच्या आहेतच। त्यामुळे आता आपण ह्या लेसनच्या क्विक रिव्हिजनला सुरुवात करूया एक्झामच्या दृष्टीने। तर 17.1 मध्ये तुम्हाला सर्कल कॉर्ड प्रॉपर्टीज आहेत, सर्कल संदर्भात ज्या कॉर्डच्या प्रॉपर्टीज आहेत त्या दोन प्रॉपर्टीज तुम्हाला इथे दिलेल्या आहेत। तर प्रॉपर्टी नंबर 1 काय आहे ती बघूया आधी आपण। प्रॉपर्टी नंबर 1 आहे द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड। म्हणजेच AB ही कॉर्ड आहे इथे, O हा सेंटर आहे सर्कलचा आणि OM हा परपेंडिक्युलर आहे। काय केलं आहे, सेंटर ऑफ द सर्कलमधनं AB ह्या कॉर्डवर परपेंडिक्युलर टाकलं आहे। हां, त्यामुळे काय झालं आहे, ती प्रॉपर्टी आपल्याला इथे दिली आहे। द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड। काय करतं आहे, बायसेक्ट करतं आहे कॉर्डला। म्हणजेच ह्या कॉर्डचे AB ही जी कॉर्ड आहे त्याचे बरोबर 2 भाग करतं, म्हणजेच बायसेक्ट करतं। म्हणजे जर तुम्हाला परपेंडिक्युलर दिलेला असेल ऑलरेडी, म्हणजे हा 90 डिग्रीचा अँगल असेल इथे ऑलरेडी दिलेला, तर प्रॉपर्टीप्रमाणे आपण काय सांगू शकतो, AB ह्या कॉर्डचे ह्या परपेंडिक्युलरमुळे बरोबर 2 भाग होणार। म्हणजे AB जर तुमची 8 सेंटीमीटर असेल तर AM ही 4 सेंटीमीटर असणार आणि MB पण 4 सेंटीमीटर असणार। हा एक तुम्ही इथे प्रॉपर्टी लक्षात ठेवा आणि हीच प्रॉपर्टी मॅथमॅटिकली कशी लिहितात ते पण आपण बघूया खाली। O is the center, segment AB is the chord and segment OM perpendicular chord AB. Therefore, length AM is equal to length AB is equal to half of the length AB. म्हणजेच AM आणि MB जे आहे ते AB ह्या कॉर्डच्या हाफ असणार। ही आपल्याला ही प्रॉपर्टी सांगते। ही प्रॉपर्टीचं जे हे सेंटेन्स आहे ते तुम्हाला लर्न पाहिजे, रिझन म्हणून तुम्हाला लिहावं लागतं सोल्युशनमध्ये। द परपेंडिक्युलर ड्रॉन, इमॅजिन करून पाठ करायचं। द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, अशा प्रकारे। ठीक आहे, आता सेकंड प्रॉपर्टी काय आहे ती बघूया आपण। प्रॉपर्टी नंबर 2 द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड मिड पॉईंट ऑफ इट्स कॉर्ड्स परपेंडिक्युलर टू द कॉर्ड। मगाचं जे स्टेटमेंट होतं, प्रॉपर्टी होतं, त्याच्या कन्वर्स प्रॉपर्टी आहे। म्हणजे ऑलरेडी इथे गिवन काय आहे बघा तुम्हाला, हे AM आणि MB हे जे कॉर्डचे 2 भाग झालेत ते बायसेक्ट करतायत। म्हणजे AM इज इक्वल टू MB हे ऑलरेडी गिवन आहे। म्हणजेच काय होणार, ही जी OM आहे ते ABला काय होणार, परपेंडिक्युलर होणार। द सेगमेंट जॉइनिंग टू द सेंटर ऑफ द सर्कल अँड मिड पॉईंट ऑफ इट्स कॉर्ड परपेंडिक्युलर टू द कॉर्ड। कन्वर्स आहे पहिल्या प्रॉपर्टीचं, हे पण स्टेटमेंट तुम्हाला लर्न पाहिजे। हेच मॅथमॅटिकली कसं लिहितात बघा। O इज द सेंटर ऑफ द सर्कल, AB इज द कॉर्ड, M इज द मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड AB, देअरफॉर सेगमेंट OM परपेंडिक्युलर कॉर्ड AB। म्हणजे इथे जे अँगल होणार OAM किंवा OMB हे जे अँगल आहेत हे 90 डिग्रीचे होणार। असे इथे आपण मॅथमॅटिकली हेच सेंटेन्स अशा प्रकारे लिहू शकतो। हे 2 स्टेटमेंटवरती, ह्या 2 प्रॉपर्टीवरती आपला 17.1चे क्वेश्चन आहेत। तर आता ते क्वेश्चन्स कसे आहेत ते बघूया। जे इझी आहेत ते मी तिथे डायरेक्ट सोडवून दिले आहेत, जे कठीण असतील ते तुम्हाला मी इथे सोडवून दाखवेन। पहिला क्वेश्चन बघा, पेज नंबर तुमचा पेज नंबर 116 वरती आहेत टेक्स्ट बुकच्या। पहिला क्वेश्चन काय आहे तो वाचते मी, इथे डायरेक्ट सोल्युशन लिहिलं आहे, तिथे तुम्हाला डायग्राम दिलेला आहे ऑलरेडी। इन अ सर्कल विथ सेंटर P, नेहमी ज्यावेळी क्वेश्चन वाचता त्यावेळी डायग्राम पण वाचायची सवय ठेवा। इन अ सर्कल विथ सेंटर P, कॉर्ड AB इज ड्रॉन लेंथ ऑफ 13 सेंटीमीटर। ABचं मेजरमेंट किती दिलं आहे, 13 सेंटीमीटर कॉर्डचं। सेगमेंट PQ परपेंडिक्युलर कॉर्ड AB, देन फाइंड
क्यू बी किती आहे असं विचारलं आहे. म्हणजे आपल्याला गिवन इथे काय आहे की हे परपेंडिक्युलर आहे, म्हणजे इथे जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे, ऑलरेडी दिला आहे. मग त्यावरनं कुठली प्रॉपर्टी नंबर 1 आपण बघितली आहे. कुठली बघितली आहे सांगा? प्रॉपर्टी नंबर 1, द सेगमेंट जॉइनिंग the perpendicular drawn from the center of the circle to its chord bisect the chord. म्हणजेच दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार, क्वेश्चनमध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशननुसार ही परपेंडिक्युलर आहे सेगमेंट ए बीला, म्हणजेच ह्या कॉर्डचे बरोबर 2 भाग होणार. म्हणजेच कॉर्डचं मेजरमेंट किती दिलं आहे आपल्याला? 30 सेंटीमीटर ना. मग ए क्यू आणि क्यू बी किती असणार? हाफ ऑफ द 13. मग तेच आपण मॅथमॅटिकली जसं मगाशी दाखवलेलं त्याप्रमाणेच इथे तुम्हाला मांडत जायचं आहे. नेहमी तुम्हाला सोल्युशन लिहिताना पहिलं गिवन लिहायचं. लेंथ ए बी म्हणजेच कॉर्ड किती दिली आहे? 13 सेंटीमीटर गिवन, आणि सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी हे पण गिवन आहे. देअरफॉर म्हणजे हे सेगमेंट पी क्यू कॉर्ड ए बीला परपेंडिक्युलर आहे. देअरफॉर काय लिहू शकतो आपण? लेंथ क्यू बी जी आपल्याला विचारली आहे, लेंथ क्यू बी इज इक्वल टू हाफ ऑफ द लेंथ ए बी. तर रिझन काय आहे? जी प्रॉपर्टी आहे ती आपली ती इथे लिहिणं आवश्यक आहे. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. ह्या प्रॉपर्टीवरनं आपण हे इक्वेशन लिहिलेलं आहे, आपण स्वतःच्या मनाने लिहिलेलं नाही आहे. मग आता फक्त व्हॅल्यू पुट करायचं आणि व्हॅल्यू काढायची क्यू बीची. लेंथ क्यू बी इज इक्वल टू 1/2 म्हणजे हाफ ऑफ मल्टिप्लाय बाय लेंथ ए बी. ए बी किती आहे? ते 13 आहे. म्हणजेच लेंथ क्यू बी किती झाली? ह्यांचं डिव्हिजन केल्यानंतर 6.5 आणि फायनल आन्सर खाली लिहायचं. लेंथ क्यू बी इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर आणि त्याला अंडरलाईन करायचं. अशा प्रकारे गिवन, फॉर्म्युला, सोल्युशन आणि फायनल आन्सर, अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. सेकंड क्वेश्चन बघा. रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ इज 25 सेंटीमीटर. ओ हे सेंटर असलेलं जे सर्कल आहे त्याचं रेडियस किती दिलं आहे आपल्याला? 25 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 45 सेंटीमीटर. ठीक आहे, असं आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला. आता आपण सोल्युशन लिहिताना पहिलं जे गिवन आहे ते लिहून घेऊया. लेंथ ओडी किती दिली आहे आपल्याला? तर 25 सेंटीमीटर, म्हणजेच रेडियस 25 सेंटीमीटर दिला आहे. सी डी आपल्याला त्यांनी दिली आहे पूर्ण. कॉर्ड जी दिली आहे ती 48 सेंटीमीटर दिली आहे. आणि ओ पी सेगमेंट ओ पी ही कॉर्ड सी डीला काय दिली आहे? परपेंडिक्युलर दिलं आहे. हे गिवन आहे आणि आपल्याला विचारलं आहे काय त्याने? ह्यावरनं लेंथ ओ पी विचारली आहे किती ती. ही लेंथ ओ पी किती आहे हे विचारली. ठीक आहे ना. मग आता ही रेडियस 25 सेंटीमीटर आहे आपल्याकडे. हा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा आहे. म्हणजेच हा ट्रँगल जो तयार झाला आहे ओ पी डी हा कुठल्या प्रकारचा ट्रँगल आहे? तर राईट अँगल ट्रँगल आहे. मग आपण ह्यावरनं काय काढायचं आहे? ओ पी किती आहे ती काढायची आहे. मग क्ल्यू काय मिळालं आहे? ह्या राईट अँगल ट्रँगल संदर्भात ओडी मिळालं आहे आपल्याला. ओ पी आपल्याला काढायचं आहे. मग पी डीसाठी आपल्याला प्रॉपर्टी काय माहिती आहे? तर परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. आणि कॉर्ड किती दिली आहे पूर्ण आपल्याला? त्यांनी तर 48 सेंटीमीटर दिली आहे. मग त्या प्रॉपर्टीनुसार आपण पी डी किती घेऊ शकतो? हाफ करून 24. म्हणजेच आपल्याला पी डीसुद्धा मिळणार. आणि मग पायथागोरस थेरम वापरून आपण ओ पी काढायचे. ठीक आहे ना. म्हणजे पहिली जी क्रिया आहे, पहिलं जे सोडवणार आहोत आपण ते जे पहिलं इक्वेशन आपण फर्स्ट नंबरचं जे गणित सोडवलं त्याप्रमाणेच आहे. नंतर पायथागोरस थेरम तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. मग आता गिवन लिहून झाल्यानंतर लेंथ पी डी इज इक्वल टू हाफ ऑफ द कॉर्ड सी डी. मग ते जो थेरम आहे ते लिहून घ्यायचं. मग हाफ ऑफ द 48 म्हणजेच किती झालं? 24 सेंटीमीटर. हा प्रश्न सेम आपण पहिल्या क्वेश्चनसारखाच इथपर्यंत सोडवायचं आहे. त्यानंतर पायथागोरस थेरम का वापरायचं? कारण 90 डिग्रीचा अँगल आहे म्हणून. लेंथ अँगल ओ पी डी इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर ट्रँगल ओ पी डी इज राईट अँगल ट्रँगल. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम आपण काय म्हणू शकतो? हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजेच लेंथ ओ डी स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअर. आता ओ डी किती दिला आहे त्यांनी आपल्याला? हायपोटेनियस 25 स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी आपल्याला काढायचं आहे. मग तो तसाच लिहिला. पी डी आता आपण काय केला आहे? हाफ ऑफ द सी डी घेतला. तो किती आला? 24 आला.
त्यानंतर मग त्यांचे स्क्वेअरिंग केल्यावर आन्सर काय येत आहेत, 25चा स्क्वेअर आहे 625 इज इक्वल टू OP स्क्वेअर आहे तसाच लिहिला, आणि 24चा स्क्वेअर आहे 576. आता हा जो ॲडिशनला आहे तो इथे सबट्रॅक्शनला घेऊया. 625 मायनस 576 इज इक्वल टू OP स्क्वेअर, आणि ह्यांचं मायनस केल्यावर आन्सर येते 49 इज इक्वल टू OP स्क्वेअर. पण आपल्याला OP स्क्वेअर नाही विचारलं आहे त्यांनी, आपल्याला OP किती आहे तो विचारला आहे. मग टेकिंग स्क्वेअर रूट बोथ द साईड, स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सोडवायला शिका आतापासूनच. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ द साईड, मग आन्सर काय येणार सांगा. इथे लिहिते मी आता, तुम्ही खालीच लिहायचं आहे. देअरफॉर 7 इज इक्वल टू OP, म्हणजेच OP इज इक्वल टू किती आलं आपलं 7 सेंटीमीटर. मग आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे त्यांनी, डिस्टन्स विचारलं आहे ना. मग फायनल आन्सर काय लिहिणार तुम्ही, डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर, डिस्टन्स फ्रॉम द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. म्हणजेच आपण पहिलं परपेंडिक्युलर प्रॉपर्टी नंबर 1 वापरली आणि हाफ घेतला कॉर्डचा, आणि नंतर पायथागोरस थेरम वापरून आपण OP काढलं. अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सोडवला. आता थर्ड क्वेश्चन बघूया कसा सोडवायचा तो. थर्ड क्वेश्चन सेम सेकंड क्वेश्चन सारखाच आहे. पहिलं परपेंडिक्युलर प्रॉपर्टी नंबर 1 वापरून तुम्हाला कॉर्डचा हाफ घ्यायचा आहे, आणि त्यानंतर तुम्हाला पायथागोरस थेरम वापरून रेडियस किती आहे ते काढायचं आहे. OB किती आहे, O किती आहे असं आपल्याला इथे विचारलं आहे त्यांनी. क्वेश्चन वाचते, O इज द सेंटर ऑफ द सर्कल, फाइंड द लेंथ ऑफ द रेडियस इफ द कॉर्ड ऑफ द लेंथ इज 24 सेंटीमीटर ॲट अ डिस्टन्स ऑफ 9 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. आपल्याला रेडियस काढायची आहे. मग कन्स्ट्रक्शन हवं तर मी इथे करून ठेवते. कन्स्ट्रक्शन नेहमी पेन्सिलने डॉट डॉटने दाखवायचं. रेडियस आपण दाखवली आहे जी आपल्याला काढायची. मग दिलेलं जे गिवन आहे ते आधी आपण सगळं लिहून घेऊया. लेंथ AB किती दिली आहे त्यांनी आपल्याला, लेंथ AB पूर्ण AB दिली आहे 24, म्हणजे कॉर्ड दिली आपल्याला 24 सेंटीमीटर. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला लेंथ OP किती दिली आहे तर 9 सेंटीमीटर, आणि हे जे डिस्टन्स आहे सेगमेंट OP परपेंडिक्युलर सेगमेंट AB, हे आपण सपोज करूया. त्यांनी दिलं नाही आहे तरच आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. त्याच्यानंतर मग पुढे लेंथ PB लागणार आहे ना आपल्याला पायथागोरस थेरमसाठी. PB इज इक्वल टू हाफ ऑफ द लेंथ AB, म्हणजे कॉर्डच्या हाफ. रिझन काय, प्रॉपर्टी नंबर 1 लिहायची आहे तुम्हाला. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड, बायसेक्ट द कॉर्ड. देअरफॉर लेंथ PB इज इक्वल टू हाफ ऑफ द 24, म्हणजेच लेंथ PB किती मिळणार आपल्याला 12 सेंटीमीटर. PB मिळाली 12 सेंटीमीटर. पुढे काय म्हणायचं, अँगल OPB इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय लिहिणार सांगा आपण, मगच सारखंच सेम. लेंथ OB स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ OP स्क्वेअर प्लस लेंथ PB स्क्वेअर. देअरफॉर OB स्क्वेअर इज इक्वल टू OP किती आहे 9 स्क्वेअर प्लस PB किती घेतली आता आपण 12 स्क्वेअर. देअरफॉर 81 प्लस 144 म्हणजेच किती झाले 81 प्लस 144 225. मग आता ह्यावरनं आपल्याला काय मिळालं, OB स्क्वेअर मिळाली 225. पण आपल्याला OB स्क्वेअर नको आहे, OB हवं आहे. मग परत लिहायचं टेकिंग स्क्वेअर रूट बोथ द साईड. OB इज इक्वल टू 25 येणार, कारण 225चा स्क्वेअर रूट किती आहे 15 येणार 15. अशा प्रकारे आपण OB काढली, आणि मग फायनल आन्सर खाली लिहायचं. द रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. OB म्हणजेच काय काढलं आपण रेडियस. हा पण क्वेश्चन सेम आपण सेकंड क्वेश्चन प्रमाणेच सोडवला, काहीही फरक नाही आहे त्यामध्ये. आता लास्टचा क्वेश्चन काय आहे तो बघूया आता आपण. C इज द सेंटर ऑफ द सर्कल whose radius is 10 centimeter. रेडियस दिली आपल्याला त्यांनी 10 सेंटीमीटर. फाइंड डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर
इफ द लेंथ ऑफ द कॉर्ड इज 12 सेंटीमीटर. लेंथ ऑफ द कॉर्ड किती दिली आहे आपल्याला त्यांनी? 12 सेंटीमीटर दिली आहे आणि आपल्याला CM काढायचं आहे. सेम सेकंड नंबरचा क्वेश्चन, त्याच्यामध्ये पण आपण हे लेंथ ऑफ द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कलच काढलेलं, काही फरक नाही आहे. म्हणजे सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते सेम मेथडनेच तुम्हाला सोडवायचे आहे. आता मी इथे सगळं लिहित बसत नाही आहे. पहिलं गिवन लिहायचं आहे आपल्याला. AM इज किती दिलं आहे? कॉर्ड AB इज इक्वल टू 12 सेंटीमीटर, रेडियस AC इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. सपोज काय करायचं? सेगमेंट CM परपेंडिक्युलर सेगमेंट AB. देअरफॉर मग काय लिहिणार आपण? आपल्याला काय हवं आहे? AM हवं आहे ना. लेंथ AM इज इक्वल टू हाफ ऑफ द लेंथ AB. म्हणजेच काय होणार? हाफ ऑफ द 12. म्हणजेच AM किती मिळणार आपल्याला? 6 सेंटीमीटर. रिझन मात्र इथे लिहायचं, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड. आणि त्याच्यानंतर मग परत एकदा हा अँगल 90 डिग्रीचा झाला CAM. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय लिहिणार आपण? AC स्क्वेअर इज इक्वल टू CM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. AC स्क्वेअर किती दिला आहे आपल्याला? 10 स्क्वेअर. CM स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे आणि प्लस AM स्क्वेअर आपण किती घेणार? 6. म्हणजेच 100 इज इक्वल टू CM स्क्वेअर प्लस 36. म्हणजेच 100 मायनस 36 इज इक्वल टू CM स्क्वेअर. आणि 100मधनं 36 मायनस झाल्यावर 64 राहणार इज इक्वल टू CM स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ द साईड 8 इज इक्वल टू CM. आणि मग फायनल आन्सर, देअरफॉर डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 8 सेंटीमीटर. काही प्रश्नामध्ये हे नाही आहे, फरक नाही आहे. सेम मेथडने तुम्हाला तिन्ही क्वेश्चन सोडवायचे आहेत. ठीक आहे. आशा करते की हा 16.1 तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. प्रॉपर्टीज फक्त पहिली प्रॉपर्टीज सगळ्या क्वेश्चनमध्ये वापरलेली आहे, ती तुमची व्यवस्थित लर्न असली की हा एक्सरसाइज तुम्हाला इझी जाईल. 17.2 पण बघून टाकूया, कारण तोही इझी आहे. 17.2 मध्ये आर्क संबंधी तुम्हाला प्रॉपर्टीज दिल्या आहेत. त्या काय आहेत त्या आधी आपण बघूया. If the measurement of two arcs of the circle are same, then two arcs are congruent. म्हणजेच ही ज्या आर्क्स आहेत सर्कलमध्ये तयार झालेल्या रेडियसमुळे, त्यांचं जर मेजरमेंट सेम असेल तर काय म्हटलं आहे? त्या दोन्ही आर्क काय असणार? कॉंग्रंट असणार. इफ द मेजरमेंट ऑफ टू आर्क्स ऑफ द सर्कल आर सेम देन टू आर्क्स आर कॉंग्रंट. आता समजा हे बघा, इथे आणि हे सेम मेजरमेंट दिलं आहे समजा आपल्याला. कुठली आर्क? तर AXQ आणि XYR ह्यांचं जर मेजरमेंट सेम असेल तर ह्या दोन्ही आर्क काय असणार? कॉंग्रंट असणार. म्हणजेच आपण हे कसं लिहू शकतो? मेजरमेंट ऑफ अँगल SOR इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल POQ. हे दोन्ही अँगल सेम मेजरमेंटचेच आहेत. म्हणजेच ह्यामध्ये जे इंटरसेप्टेड आर्क आहेत त्या पण सेम मेजरमेंटचे आहेत. म्हणजेच काय होणार? मेजरमेंट ऑफ आर्क PSQ इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क SYR. देअरफॉर आर्क PSQ कॉंग्रंट आर्क SYR. हे एवढं लक्षात ठेवा. म्हणजे दोन अँगल ज्यावेळी सेम मेजरमेंटचे असतात त्यावेळी त्यामध्ये इंटरसेप्टेड ज्या आर्क असतात त्या कॉंग्रंट असतात, इक्वल मेजरमेंटच्या असतात. म्हणजेच काय असतात? कॉंग्रंट असतात. आणि आर्क ज्या सेंट्रलमधनं जे अँगल जातात त्याचं जे मेजरमेंट असतं तेच त्या आर्कचं मेजरमेंट असतं. म्हणजे ज्यावेळी दोन अँगल कॉंग्रंट असतात त्यावेळी त्यामध्ये जे आर्क असतात त्याही कॉंग्रंट असतात. एवढं लक्षात ठेवा. आता ह्यावरनं रिमेंबर काय दिले ते बघा. द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू द कॉंग्रंट आर्क आर कॉंग्रंट. द टू कॉर्ड्स आर कॉंग्रंट देन देअर करस्पॉन्डिंग मायनर आर्क्स अँड मेजर आर्क्स आर कॉंग्रंट. ज्यावेळी दोन आर्क्स कॉंग्रंट असतात त्यावेळी त्याला करस्पॉन्डिंग असलेल्या इतर आर्क आणि आर्कसुद्धा काय असतात? कॉंग्रंट असतात. ठीक आहे. आता ह्यावरती आपल्याला एक्सरसाइज काय आहे तो बघूया. क्वेश्चन 17.1 मधला 17.2 मधला फर्स्ट बघूया काय आहे तो. The diameter PQ and RS of the circle with center C are perpendicular to each other at C. State why are PS and SQ are congruent. PS आणि SQ हे जे आर्क आहेत त्या का कॉंग्रंट आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. राईट द अदर आर्क्स
विच आर कॉन्ग्रंट टू द आर्क पी एस, आणि पी एसला इतर कुठल्या कुठल्या आर्क कॉन्ग्रंट आहेत ते आपल्याला इथे दाखवायचे. क्वेश्चन सोपा आहे. आधी गिवन काय आहे ते लिहून घेऊया आपण. डायमीटर पी क्यू अँड डायमीटर आर एस ऑफ द सर्कल परपेंडिक्युलर टू इच अदर ॲट पॉईंट सी, हे गिवन आहे, आपल्याला दिलेलं आहे. देअरफॉर परपेंडिक्युलर म्हणजेच मेजरमेंट किती होणार तर 90 डिग्री होणार. मेजरमेंट ऑफ अँगल पी सी एस इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल पी सी क्यू, सॉरी एस सी क्यू. पी सी एस आणि एस सी क्यूचं मेजरमेंट काय होणार, अँगलचं दोन्ही 90 डिग्रीचेच होणार, कारण परपेंडिक्युलर आहे म्हणून. म्हणजेच ह्या दोघांचंही मेजरमेंट सेम आहे. किती डिग्री आहे तर 90 डिग्री आहे. इथे सर्वच अँगल आपल्याला परपेंडिक्युलर असल्यामुळे पी सी एस इज इक्वल टू एस सी आर इज इक्वल टू आर सी क्यू इज इक्वल टू पी सी आर असे मिडलमध्ये सी घेऊन तुम्ही चारही बाजूचे अँगल 90 डिग्रीचे दाखवायचे आहेत आपल्याला, एच 90 डिग्री. हां, त्याच्यानंतर सोपं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मेजरमेंट ऑफ आर्क पी एस इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल पी सी एस इज इक्वल टू 90 डिग्री. का पी एस ही आर्क मेजरमेंट ऑफ आर्क पी सी एस एवढी आहे सांगा. पी एस ही आर्क मेजरमेंट ऑफ अँगल पी सी एस एवढे का आहे, कारण ह्या अँगलमध्ये ही जी आर्क आहे ते इन्स्क्राईब आहे. ह्या अँगलमध्येच पी सी एसमध्येच ही अँगल इंटरसेप्टेड आहे. त्यामुळे ह्याचं आणि ह्याचं मेजरमेंट सेम आहे. तेच तुम्हाला हे फर्स्ट सेंटेन्स झालं. सेकंड सेंटेन्स आपण काय लिहिणार, मेजरमेंट ऑफ आर्क क्यू एस इज इक्वल टू अँगल क्यू सी एस. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट येणार आपलं, मेजरमेंट ऑफ आर आर क्यू इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल पी सी आर सी क्यू, आणि मेजरमेंट ऑफ आर्क पी आर इज इक्वल टू अँगल पी सी आर. प्रत्येकाचं मेजरमेंट 90 डिग्री आहे, त्यामुळे त्या सगळ्या आर्क काय होणार, कॉन्ग्रंट होणार. एवढं सिम्पल आपल्याला लिहायचं आहे. 90 डिग्री एक दाखवलं. त्याच्यानंतर मेजरमेंट ऑफ आर्क क्यू एस इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल एस सी क्यू, परत किती आहे ते पण 90 डिग्री. सेकंड स्टेटमेंट झाला. मेजरमेंट ऑफ आर्क आर क्यू इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल आर सी क्यू, परत 90 डिग्री. थर्ड स्टेटमेंट झालं. आणि मेजरमेंट ऑफ आर्क शेवटची पी आर इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल पी सी आर इज इक्वल टू 90 डिग्री. फोर्थ स्टेटमेंट म्हणजे अँगल पण 90 डिग्री झाले आणि आर्क पण 90 डिग्री झाले. त्यामुळे फ्रॉम 1 and 2 आपण काय म्हणू शकतो, फ्रॉम 1 and 2 आपण 1 असा घेतला आणि 2 असा घेतला आहे, मग तसंच घेऊया. आर्क पी एस इज इक्वल टू आर्क एस क्यू, आणि 3 and 4 वरनं काय घेऊ शकतो, आर्क आर क्यू इज इक्वल टू आर्क पी आर, आणि म्हणजेच देअरफॉर आर्क पी एस इज कॉन्ग्रंट आर्क आर क्यू, कॉन्ग्रंट आर्क पी आर, कॉन्ग्रंट आर्क, म्हणजे सगळ्या आर्क आपण शेवटी कॉन्ग्रंट लिहायचे आहेत. अशा प्रकारे हा एक इझी क्वेश्चन होता. सेकंड क्वेश्चन काय आहे तो बघूया आता आपण. आपल्याला अशा प्रकारे ओ सेंटर असलेलं सर्कल दिलं आहे, आणि त्यानंतर डायमीटर दिला आहे, आणि त्यानंतर कॉर्ड्स दिले आहेत, आणि काही अँगलची मेजरमेंट दिली आहेत, आणि काही अँगलची मेजरमेंट आपल्याला काढायची आहेत. क्वेश्चन कसं आहे बघा. इन द गिवन फिगर ओ इज द सेंटर ऑफ सर्कल ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल हुज डायमीटर इज एम एन, डायमीटर एम एन आहे. मेजर ऑफ द सम सेंट्रल अँगल्स आर गिवन इन द फिगर, हेन्स फाइंड द फॉलोइंग. सेंट्रल अँगलची काही मेजरमेंट दिली आहेत. हा जो अँगल आहे तो 35 डिग्री दिला आहे, हा पण 35 दिला आहे. सेंट्रल अँगलचं जेवढं मेजरमेंट असतं तेवढंच कोणाचं मेजर होत असतं, त्यामध्ये इंटरसेप्टेड जे आर्क असतं त्याचं असतं. म्हणजेच बी ओ एन हा अँगल 35 डिग्रीचा आहे, म्हणजेच हा जो बी एन आहे तो पण किती मेजरमेंट असणार, ह्या आर्कचं 35 असणार. एन सीचं पण मेजरमेंट 35 असणार. हा 100 आहे म्हणजे एम डी पण 35 असणार, 100 असणार. आणि ए एम अँगल हा जो ए ओ एम अँगल 100 दिला आहे, म्हणजे ए एम ही जी आर्क आहे ती पण 100 असणार. एवढं आधी लक्षात ठेवा. आता आपण क्वेश्चन काय आहेत ते बघूया. पहिला क्वेश्चन विचारला आहे,
मेजरमेंट ऑफ अँगल AOB अँड मेजरमेंट ऑफ अँगल COD हे काढायचं आहे आपल्याला. ह्या अँगलचं आणि ह्या अँगलचं मेजरमेंट किती आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे. आधी लिहायचं MN इज द डायमीटर. दिलेलं गिवन जे असतं ना त्यावरतीच आधारित तुम्हाला क्वेश्चन असतात. डायमीटर आहे म्हणजेच काय होता, पूर्ण सर्कलचं मेजरमेंट किती असतं, 360 असतं. म्हणजे डायमीटरमध्ये सर्कलचे 2 भाग झाले म्हणजेच किती होणार, हाफ मेजरमेंट येणार, 180 येणार. ठीक आहे ना. मग आता इथे लिनियर अँगल्स ऑफ पेअरचं आपल्याला प्रॉपर्टी वापरायची आहे. मग काय लिहायचं, मेजरमेंट ऑफ अँगल MOA प्लस मेजरमेंट ऑफ अँगल AON इज इक्वल टू 180. का ते लक्षात आलं ना, कारण काय आहे ते लिनियर अँगल आहेत दोन्ही. म्हणजेच तिन्ही अँगलचं मेजरमेंट मिळून किती होणार आहे सांगा, तर 180 असं होणार आहे. म्हणजेच AON हा जो अँगल आहे तुमचा AON, ह्यामध्ये 2 अँगल्स आहेत ना, कुठले कुठले सांगा, AOB आणि BON. ते आपण सेपरेट करून खाली परत लिहिलेत. म्हणजे कसं लिहायचं आहे, मेजरमेंट ऑफ अँगल MOA प्लस मेजरमेंट ऑफ अँगल AOB प्लस मेजरमेंट ऑफ अँगल BON इज इक्वल टू 180. म्हणजे पहिलं जे स्टेटमेंट आहे AON हा जो होता त्याच्याऐवजी आपण AON कॅन्सल करून तिथे AOB आणि BON घेतलं. एवढं फक्त इथे लक्षात ठेवा. आणि कारण त्यांची मेजरमेंट आपल्याला दिलेली आहे आणि AOBचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. मग MOA किती दिला आहे, 100. मेजरमेंट ऑफ अँगल AOB काढायचं आहे आणि BON किती दिला आहे, 35. मग ह्या दोघांची ॲडिशन येते 135. 180 मधनं मायनस केले की तुम्हाला AOBचं मेजरमेंट मिळणार 45 डिग्री. सेम तुम्हाला ह्या साईडला पण तेच करायचं आहे. मेजरमेंट ऑफ अँगल MOD प्लस मेजरमेंट ऑफ अँगल DOC प्लस मेजरमेंट ऑफ अँगल CON इज इक्वल टू 180. रिझन काय येणार सांगा, लिनियर अँगल. आणि मग परत 100 प्लस 35 करायचं केल्यावर 135 मायनस केलात तुम्ही की आन्सर येणार 45. दोन्ही क्वेश्चन सेम, म्हणजे ॲडिशन करायची ह्या दोघांची थोडक्यात तुम्हाला, आणि 180 मधनं मायनस केल्यावर तुम्हाला हा अँगल किती आहे तो मिळणार. अशा प्रकारे पहिला प्रश्न झाला. सेकंड क्वेश्चन कसा सोडवायचा तो बघा. आता इथे मी ऑलरेडी सोडवून ठेवलेला आहे. क्वेश्चन आहे तुम्हाला, आपल्याला काय दाखवायचं आहे, शो दॅट आर्क AB कॉन्ग्रंट आर्क CD. ह्या ज्या आर्क AB आहे, ही जी आर्क AB आहे ही आर्क आणि ही CD आर्क ही कॉन्ग्रंट आहे हे दाखवायचं आहे. आता AOB किती आले, 45 डिग्री काढले आपण फर्स्ट क्वेश्चन प्रमाणे, आणि DOC पण किती काढले, 45 डिग्री काढले अँगल. आणि जेवढं अँगलचं मेजरमेंट असतं तेवढंच आर्कचं मेजरमेंट असतं. म्हणजे हे दोन्ही अँगल 45 डिग्रीचे आहेत. म्हणजे ह्या दोन्ही आर्क पण किती डिग्रीच्या असणार, त्यांचंही मेजरमेंट 45 असणार. म्हणजेच त्या कॉन्ग्रंट होणार. ते फक्त आपल्याला लिहिता आलं पाहिजे. हे बघा, मेजरमेंट ऑफ आर्क AB इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल AOB इज इक्वल टू 45 डिग्री. हे पहिलं स्टेटमेंट झालं आपलं. आणि मेजरमेंट ऑफ आर्क CD इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल COD इज इक्वल टू 45 डिग्री. आणि फ्रॉम 1 and 2 आपण काय म्हणू शकतो, मेजरमेंट ऑफ आर्क AB इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क CD. आणि इक्वल आहेत म्हणजेच काय आहेत, त्या कॉन्ग्रंट आहेत. आर्क AB कॉन्ग्रंट आर्क CD. करस्पॉन्डिंग आर्क्स आर सेम मेजर. करस्पॉन्डिंग आर्क्स असतात त्या सेम मेजरमेंटच्या असतात. ही प्रॉपर्टी लिहायची आपल्याला. आणि काय विचारलं आहे, कॉड AB आणि कॉड CD कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत आपल्याला. लास्टचा क्वेश्चन आहे, कॉड AB आणि कॉड CD कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. आता आर्क AB आणि आर्क CD, आता इथे आपण कॉन्ग्रंट दाखवल्यात ना तीच दुसऱ्या क्वेश्चनमध्ये, तोच तुम्हाला बेस इथे वापरायचा आहे. आर्क AB कॉन्ग्रंट आर्क CD, देअरफॉर कॉड AB कॉन्ग्रंट आर्क CD. करस्पॉन्डिंग कॉर्ड्स ऑफ कॉन्ग्रंट आर्क्स आर कॉन्ग्रंट. म्हणजे जर आर्क कॉन्ग्रंट असतील तर त्या कॉर्ड्स पण काय असतात, कॉन्ग्रंट असतात.
2 स्टेपमध्ये हे आन्सर संपते. पहिलं तुम्हाला आर्क कॉन्ग्रंट आहेत म्हणून त्या दोन्ही कॉर्ड पण कॉन्ग्रंट आहेत. रिझन मात्र लिहायचे, नाही तर हाफ मार्क कट होणार तुमचा. करस्पॉन्डिंग कॉर्ड्स ऑफ कॉन्ग्रंट आर्क्स आर कॉन्ग्रंट. अशा प्रकारे 7.2 ही आपण संपवला क्विक रिव्हिजन घेऊन. आशा करते की हे लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि रिव्हिजन मात्र करतच राहा. धन्यवाद.